22 ते 28 मार्च 2026चे भविष्य भाकीत. अमेरिकेला युद्ध थांबवावे लागेल. ट्रम्प यांच्यासाठी प्रतिकूल काळ. दिनांक 20 मार्चच्या सायन मेष संक्रमण कुंडलीमुळे तूळ लग्न उदित होत असून रवी आणि शुक्र नेपच्यून चंद्र अशी ग्रहस्थिती सप्रमात झाली असल्यामुळे नवीन वर्षात युद्धजन्य स्थिती कायम राहील. जागतिक पातळीवर युद्धाचे सावट दीर्घकाळ राहणार असून त्याचा दुष्परिणाम परदेशी व्यापारावर मोठ्या प्रमाणावर यावेळी होण्याची शक्यता राहील. अनेक देशांवर आयात निर्यातीवर निर्बंध येतील. आयात निर्यातीवर करवाढ मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे वस्तूंच्या किमतीमध्ये देखील प्रचंड भाववाढ होईल. डॉलर ऐवजी आशियाई चलनावर मोठे व्यापार हे सुरू होतील. रवी आणि शनी यांच्या युतीमुळे अनेक देशात व राज्यात नवीन वर्षात सत्तापालट होण्याची शक्यता राहील. पश्चिम बंगालमध्ये अटीतटीची लढत होऊन ममता बॅनर्जींना सत्ता टिकवण्यासाठीच अडचणी येण्याची देखील शक्यता राहील. सत्ताधारी पक्षासाठी हा काळ प्रतिकूल असून प्रमुख व्यक्तींवर कायदेशीर कारवाया होतील. मोठ्या पदांवरील व्यक्तींचा पायउतार व्हावे लागेल. 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांना सत्ता राखणे थोडे अवघड जाऊ शकते. मोठ्या पक्षाला युती आघाडीमध्ये फूट पाडण्याची देखील शक्यता असून काही राज्यातील सरकार अस्थिर होईल. मुख्यमंत्री, मंत्री, प्रमुख व्यक्ती या बदलल्या जातील. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल देखील यावेळी संभवतात. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. दशमस्थानी गुरु उच्च राशीत असल्यामुळे पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला देखील मोठे यश मिळेल. बिहारमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. 5 राज्यांच्या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश मिळण्याची देखील यावेळी शक्यता राहील. यानंतर दशमातील गुरुमुळे देशाची प्रतिष्ठा व मानसन्मान आता वाढणार आहे. जागतिक युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची भूमिका ही महत्त्वाची ठरेल. देशाच्या उद्योग आणि व्यवसायांमध्ये पुढील वर्षात मोठी वाढ होण्याची देखील शक्यता राहील. षष्ठातील राहू आणि मंगळ यांच्या युतीमुळे दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी यांमध्ये वाढ होण्याची देखील यावेळी शक्यता राहील. सायबर क्राईम, चोरी, बँका, घरांवरील दरोड्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता राहील. ज्येष्ठांची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार या काळात वाढतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान मात्र संभवते. व्यापारी वर्गासाठी पुढील काळ त्रासदायक राहणार आहे. नवीन वर्षात भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटना यांमधून देखील मोठी हानी संभवते. विमान सेवावरचे वर विस्कळीत देखील होऊ शकते. विमान प्रवास प्रचंड महाग होईल. लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यासाठी नवीन वर्ष प्रतिकूल राहील. नवीन वर्षात संसर्गजन्य किंवा साथीच्या विकारांमुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. रुग्णालय, दवाखाने यांच्या सेवा देखील विस्कळीत होतील. डॉक्टर, दवाखाने यांच्यावर हल्ले होतील. भारतीय खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहून मोठ्या स्पर्धेत अपयशाचा सामना मात्र भारतीय खेळाडूंना यावेळी करावा लागेल. अमेरिकेची रास मिथुन असून पुढील काळ अमेरिकेसाठी प्रतिकूल राहण्याची देखील शक्यता आहे. ट्रम्प यांच्यावर त्यांचे खापर फोडले जाईल. युद्धाची झळ अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता असून राष्ट्रप्रमुखांना मोठा धोका संभवतो. ट्रम्प यांच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण होण्याची देखील शक्यता असून ट्रम्प आपला कार्यकाळ पूर्ण करण्यात अपयशी ठरतील. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर युद्धाचा विपरीत परिणाम होण्याची देखील शक्यता असून डॉलर ऐवजी इतर चलनांचा वापर वाढण्याची देखील यावेळी शक्यता राहील. यानंतर इराणची रास ऋषभ असून दशमातील मंगळ आणि राहू यांच्या योगामुळे त्यांना सर्वोच्च नेता गमवावा लागला. मात्र युद्धामध्ये मोठे नुकसान होऊनही इराणचा वर चष्मा कायम राहील. एक प्रकारे अमेरिकेविरुद्ध इराणची सरशी झाली असे चित्र देखील निर्माण होईल. अमेरिकेला युद्ध थांबवण्याखेरीज पर्याय राहणार नाही. या युद्धात अमेरिकेला अन्य देशांची अपेक्षित साथ ही न मिळाल्यामुळे मोठी नामुष्की येणार असून इराणला इतर देशांकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळण्याची देखील यावेळी शक्यता आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्यभाकीत विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.